आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचे परिणाम आता भारतात जाणवू लागलेत. कारण जी गॅस टंचाई आहे ती मोठ्या प्रमाणात भासू लागलेली. व्यावसायिक गॅस सिलेंडर तर देणंच बंद झालेलं आहे आणि घरगुती गॅसचा सुद्धा तोच प्रॉब्लेम झाला आहे. आता मी एका दुकानात आहे, तिथं जे इलेक्ट्रिक इंडक्शन्स असतात, इंडक्शन शेगडी ज्या असतात, त्याच्या मागणीत प्रचंड वाढ होती आहे आणि त्याचा स्टॉक सुद्धा संपत आलेला आहे. आता काही ग्राहक आहेत त्यांच्याकडे जाऊयात, जे व्यावसायिक आहेत त्यांनाही विचारूत नक्की काय होतंय. दादा तुम्ही कुठले आहेत? मी एवढ्यात आलोय. इथं काय विशेष म्हणजे मला शेगडी घ्यायची होती. गॅसचा तर तुटवडा खूप झालेला आहे. तर ते शेगडी इलेक्ट्रिकची घ्यावी का ह्याची घ्यावी, काय ते डिझेलची, दोन्ही अवेलेबल नाहीये. माल नाहीये. माल बनायला 15 दिवस लागणार. जेव्हा आपण समजा आपल्याला डिझेल शेगडी घ्यायची तर मालच नाही. त्याला इलेक्ट्रिक मिळते, इलेक्ट्रिक मिळते 5,500-6 हजार रुपयाला एक शेगडी. स्टॉक ते पण नाही स्टॉक. आणि आता हे आम्ही छोटे व्यावसायिक आहे. समजा आता हे मोठे मोठे हॉटेल 5 स्टार 7 स्टार आहेत, यांच्याकडे गॅस कुठून येतो? हे हॉटेल चालू कसे काय? याचा फटका फक्त छोटा व्यवसाय, सामान्य ग्राहकांना, सामान्य व्यावसायिकांना याचा फटका बसतोय. बाकी ज्यांचे मोठे मोठे सगळे हॉटेल त्यांचे मालकीचे आहेत. इस्मा लागू झालेला आहे देशामध्ये, म्हणजे स्टॉक करून ठेवू शकत नाही, तरी स्टॉक होतो असं तुमचं म्हणणं आहे? स्टॉक आहेच ना, मग हे हॉटेल चालू कसे काय? हे माझं म्हणणं आहे ना. 7 स्टार हॉटेल झालं, 5 स्टार हॉटेल झालं, हे चालू कसे काय? हे चालू कसे काय? छोट्या व्यावसायिकांनी काय करायचं? बरोबर, छोट्या व्यावसायिकांचे हॉटेल बंद. तुम्ही मी शेट्टी आहे. हॉटेलचा आपला आहे, माझा मेस आहे. 700 लोक आहे. ते आता प्रॉब्लेम झाले गॅसमुळे. गॅस नाही भेटत आपल्याला, पण आता स्टॉक मध्ये नाही, म्हणजे कुठे पण स्टॉक नाही आहे आता. काय इंडक्शन शेगडीचं आता मी आलो शोधायला. इंडस्ट्रियल ते पण शॉर्टेज आहे यांच्याकडे शॉर्टेज सगळ्याकडे. तुम्ही कुठले दादा? तुम्ही कुठले? खेडशॉप कशाला आले इकडे? इंडस्ट्री इंडक्शन साठीच. गॅस नाही काय? गॅस नाही. काय व्यवसाय काय? व्यवसाय हॉटेल हॉटेलच आहे, नाही मिळत आहे. नाही. काही आहेत का इंडक्शन? इंडस्ट्री मध्ये पण यांच्याकडे स्टॉक नाही. यांच्याकडे स्टॉक नाही. यांच्याकडे पण स्टॉक. बरेच म्हणजे पुणे जिल्ह्यातून, पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून छोटे छोटे जे व्यावसायिक आहेत ते या ठिकाणी येत आहेत. इंडक्शन शेगडी विकत घ्यायची आहे. मात्र इथं त्यांच्याकडे काय परिस्थिती आहे जाऊयात. मी माझ्यासोबत या सगळ्यांचे व्यावसायिक आहेत. सर, मला तुमच्याकडे नक्की आता काय परिस्थिती आहे? कुठनं लोक येत आहेत, काय मागतायत, मागणी काय? माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातनं कंटिन्यू फोन चालूच आहेत. मला सगळ्या हॉटेलवाल्यांचे फोन आहेत. त्यांना कमर्शियल, त्यांना हे पाहिजेत, इलेक्ट्रिक शेगड्या, इंडक्शन भट्ट्या त्यांना पाहिजेत. पण आता कुठेही माल अवेलेबल नाहीये आणि माल येत पण नाहीये काही. कारण चायनामध्ये गेल्या महिन्यामध्ये चायनीजच्या वर्षामुळे बंद होतं, त्यामुळे माल काय आलेला नाही. जो काही माल स्टॉक होता तो 2 दिवसात संपून गेलेला आहे. आता काही माल नाहीये. म्हणजे मागणी किती प्रमाणात वाढली अंदाजे? मागणी म्हणजे काय, मला महिन्याला 50 पीस विकायचो मी, आता दिवसाला 500 पीस लोकांची रिक्वायरमेंट मागताय. रोज 500 पीस मागायला बसलेले. आणि आता पुढचा जो सप्लायर आहे, जो इम्पोर्टर आहे, जी 10,000ची वस्तू 40,000 रुपये सांगायला लागला आता. म्हणजे त्याच्याही दर आवाची सवा हो, काहीच्या काही सांगतात. ज्याच्याकडे माल आहे तो त्याच्या मनाचा रेट सांगतोय, पण ते देऊन पण लोक घ्यायला तयार आहेत, पैसे देऊन पण माल नाही मिळत. म्हणजे वाढव किंमत देऊन पण इंडक्शन घ्यायला तयार नाही मिळत नाही. कारण हॉटेल तर पण ठेवू शकत नाहीत. आता दिवसाला साधारणपणे किती इन्क्वायरीज येतात तुमच्याकडे? माझ्याकडे रोजच्या 500 इन्क्वायरी. म्हणजे तुम्हाला किती सरासरी किती विकायचा तुम्ही दिवसाला? सरासरी माझ्याकडे दिवसाला त्याच्या 5-10 पीस विकायचो मी फक्त कमर्शियल. ते आता दिवसाला 100 पीसची इन्क्वायरी आहे माझ्याकडे. यात घरगुती ग्राहक किती येतात अंदाजे? घरगुती ग्राहक पण आहेत, ते पण आहेत. त्यांना पण त्या पण माल आता थोडा तरी मिळतोय, तर कमर्शियल तर काहीच मिळत नाहीये. व्यावसायिक जे इंडक्शन शेगडी त्याचा तुटवडाच आहे, नाही, मालच नाहीये. आणि नुसते इंडक्शन पण नाही, कॉईलच्या ज्या इलेक्ट्रिक कॉईलच्या भट्ट्या आहेत त्या पण नाहीयेत. हा, पुढचा प्रश्न तोच होता की काय काय मागण्या आहेत या सगळ्या व्यावसायिक? त्याच्यामध्ये फ्रायर, इलेक्ट्रिक फ्रायर, कढई फ्रायर, इलेक्ट्रिक डोसा भट्टी, या सगळ्यांची डिमांड आहेत. इलेक्ट्रिकचे तुमचे इडली स्टीमर, इलेक्ट्रिकच्या सगळ्या वस्तू. कारण गॅस मिळत नाहीये, लोक पर्यायी म्हणून इलेक्ट्रिक आणि कोळशाच्या भट्ट्या पण मिळत नाही. साध्या आपल्या ज्या शेगड्या होत्या त्याला पण डिमांड आहे, ते पण मिळत नाहीये. आणि कधीपर्यंत हे शॉर्टेज राहील असं वाटतं? आता काही माल येत नाही आणि मला वाटत नाही येणार म्हणून. कारण गव्हर्नमेंटचं नवीन धोरण आहे, चायनीज माल मागवायचा नाही. नवीन माल येत पण नाहीये काही. एकीकडे गॅसचा तुटवडा आहे, कमर्शियल गॅसचा तुटवडा आहे, आणि दुसरीकडे जे इंडक्शन, जे इलेक्ट्रिक जे प्रोडक्ट आहेत, जे छोटे हॉटेल व्यावसायिक शक्यतो वापरतात, ते त्यांचा सुद्धा तुटवडा आहे. कारण चायनीज जे काही प्रोडक्ट आहेत ते येत नाही आहेत. आणि काही इथं जर पाहू शकत असाल तर मोठ्या प्रमाणात हे सगळं त्याचे इंडक्शन्स आहेत किंवा
ही जी शेगडी ती कुठली आहे? इंडक्शन बॉस इंडक्शन. काही कमर्शियल असतात त्याची मागणी मोठ्या प्रमाणात होती. हे सगळे दुकानदार आहेत, तुम्ही जर पाहत असाल तर इथं अतिशय मोठ्या प्रमाणात या सगळे होलसेल यांची विक्री सुरू असते आणि दिवसाला एक 5 ते 10 पीस शक्यतो आमचे विकायचे. मात्र आता जवळपास इन्क्वायरीच याची जवळपास 500 ते 600 पीसपर्यंत झालेली आहे आणि मालच नसल्यामुळे आता ते आम्ही देणार कुठून अशी परिस्थिती आली आहे. एकीकडे कमर्शियल जे गॅस सिलेंडर आहेत त्याचा तर तुटवडा भयंकर आहे. छोट्या व्यावसायिकांनी तर आपल्या हॉटेल्स बंद केलेले आहेत. काही 90 वर्षांची परंपरा असणारे पुण्यातले हॉटेलसुद्धा यामुळे बंद झालेले आहेत. आणि आता जर आपण इंडक्शनची जी परिस्थिती पाहिली आहे, इलेक्ट्रिक इंडक्शनची किंवा इलेक्ट्रिकल फायरची, तर ते सुद्धा आता मार्केटमध्ये मिळत नाही आहेत. त्यामुळे आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जी झळ आहे, युद्धाचा जो फटका आहे, ती किती मोठ्या प्रमाणात भारतामध्ये बसतीये ते आपल्याला या पुण्यातल्या छोट्या व्यावसायिक आणि घरगुती जे लोक आहेत त्यांना सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित दराडे, LS मराठी, पुणे.